शेतकरी मित्रांनो, आज आपण बाहेजळ या गावामध्ये आलेलो आहोत। या ठिकाणी एक अत्यंत तापड पद्धतीची गाय आपल्याला आज निदर्शनास आली। ह्या गायीची हिस्ट्री अशी आहे, 2 दिवसापासून हिचं खाणं पिणं बंद होतं। शेतकऱ्यांना वाटलं की जिभेला काटे वगैरे आले असतील, त्याच्यामुळं शेतकऱ्यांनी घरीच तिला उपचार केलेला आहे घरगुती। परंतु ज्यावेळेस तिचं कसल्याही पद्धतीनं त्यांना रिझल्ट वाटला नाही, खाणं पूर्णपणे बंद झालं, त्यामुळं त्यांनी आज आपल्याला बोलावलेलं आहे। आपण आल्याच्या नंतर तिला सेफ्ट्राझोन IV दिलेला आहे, कारण ती गाभण असण्याची शक्यता वर्तवलेली आहे शेतकऱ्यांनी। त्याच्यानंतर मित्रांनो, आता आपण तिला लॉक हे पायरोजगन पॅरासिटामॉलचे इंजेक्शन देणार आहोत, कारण की टेम्परेचर हे 103.5 आहे। एकदम चांगल्या पद्धतीनं टेम्परेचर पण आलेलं आहे, उन्हाळ्याचे दिवस। आणि तिला आता NS मध्ये आपण सेफ्ट्राझोन IV दिलेला आहे। सोबतच आता ट्रायब्युएट हे बी कॉम्प्लेक्स जे की भूकवाढीसाठी, त्यासोबतच CPM देणार आहोत। बघूयात कशा पद्धतीने हिला रिझल्ट येतो। तर खाण्यासाठी तिला बुस्ट बोलस आणि लॉक तापीसाठी देणार आहोत आपण, जे की तिचं रुमन बी डिस्फंक्शन आहे। आणि त्यासाठी तिला भूकवाढीसाठी पण आपल्याला या ठिकाणी या बोलस द्यायचे आहेत। गायीनं मित्रांनो खूप जास्त परेशान केलं आम्हाला, एकदम उड्याच मारत होती। एकदम डोंगर रांगा आपण पाहू शकता, एकदम भन्नाट अशा पद्धतीचा डोंगर एकदम सुन्न आणि किर करणाऱ्या किरकिऱ्यांनी व्यापलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच। बघूयात उद्याच्याला याला कशा पद्धतीनं रिझल्ट येतो, कशा पद्धतीनं फरक पडतो। रेग्युलर ह्याला 3 दिवस बघावं लागणार आहे। गाय एकदमच तापड असल्यामुळं हालचाल जास्त करत आहे, 2 मिनिटसुद्धा तिची थांबायची कसलीच तयारी नाही।